एमपीएससी पेपर फुटीच्या कथित प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबईतील महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या कार्यालयाला भेट देत आयोगाच्या सचिवांशी चर्चा केली। आयोगाचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे सांगत त्यांनी ईमेलद्वारे आलेल्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। आयोगाला 15 दिवसांचा अवधी देत या कालावधीत सत्य समोर न आल्यास कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तसेच विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता पुरावे सादर करावेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे रोहित पवार यांनी म्हटले। ज्या पद्धतीने लागायला पाहिजे होता त्याच्याच बरोबर जे काही प्रश्नपत्रिके उत्तरपत्रिके हे सगळ्यांना द्यायला पाहिजे होते ते याच विशिष्ट परीक्षेच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही। बाकीच्या परीक्षेच्या बाबतीत ते होतं, याच परीक्षेच्या बाबतीत ते का नाही झालं याच्यामुळे नक्कीच कुठे ना कुठेतरी शंका निर्माण झालेली आहे। आणि ते जे काही कौतल्य नावाची जी कुठली संस्था आहे त्यांच्याकडनं जे काही पेपर नाही तर ती काही प्रश्नपत्रिका जी डिक्लेअर झाली असं त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये दिलेलं आहे, त्याच्यात 90% प्रश्न हे आयोगाच्या प्रश्नाची मॅच होतात। हे बघून नक्कीच आम्हाला कुठे ना कुठे टेन्शन वाटतंय, कारण आयोगावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, अजूनही विश्वास आहे। पण अशा पद्धतीने पेपर जर फुटत असतील तर येणाऱ्या कुठल्याही आयोगाच्या एक्झामवर मुलं आक्षेप घेऊ शकतात। तुमच्याकडचे काही पुरावे तुम्ही त्यांना दिलेले आहेत? तुमच्याकडे पूर्णपणे सगळे पुरावे आम्ही आयोगाकडे तिथे दिलेले आहेत। याच्या पुढे सुद्धा जर आमच्याकडे काही पुरावे आले ते आम्ही त्यांना देऊ आणि आम्ही दिलेल्या पुराव्यावर ते पोलिसांना सांगून आजच्या आज तिथं इन्व्हेस्टिगेशन सुरू व्हावं असं या पोलीस विभागाला ते विनंती करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी मुंबई।